नावनकोंड रोडचं. तर मित्रांनो इथून पाणी जाते बघा, इथून खाली जाते पाणी. मित्रांनो या ठिकाणी सर्व पर्यटक वगैरे भरपूर प्रमाणात येतात आणि आज शाळेचा दिवस असल्यामुळे बरेच जण कमी आहेत. नाही तर प्रत्येक दिवशी म्हटलं शनिवार रविवार ना जास्त करून असतात या ठिकाणी. मित्रांनो मजेत ना. आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एका नवीन स्पॉट म्हणजे सध्या पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि पावसामध्ये मौज मजा करण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी असं धबधबे शोधत असतो. आणि आज आपण ह्याच ठिकाणी देवगड तळेबाजाच्या बाजूला असलेल्या तळवडे गावमध्ये आणि नावनकोंड धबधबा जो प्रसिद्ध आहे त्या धबधब्यावर आपण आलो आहोत आणि पाहूया कशाप्रकारे हा धबधबा आहे आणि काय बदल झालेला आहे तोही पाहूया. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नसतं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल पण नोटिफिकेशन ऑल करायचं आणि इथे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की पाळा. चला जाऊया थेट धबधबा आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो ह्या ठिकाणी पार्किंगची जागा नाही, तरी पार्किंगचे गाड्या लागलेले आहेत बघा. अलाउड नाही पार्किंगला, तरी इथे लावतात. पार्किंग खाली आहे, या रोडपासून पुढे एक शेड आहे, त्या शेडमध्ये पार्किंग केलेली आहे ग्रामपंचायतने आणि ते दखल घेत. मित्रांनो दरवर्षी ह्या ठिकाणी नो पार्किंगचं बोर्ड असतं हे बघा. आता पण नो पार्किंगचं बोर्ड आहे, तरी ह्या ठिकाणी गाड्या लागलेल्या आहेत बघू शकता. दरड कोसळण्याची शक्यता असते. हा भाग जेवढा भाग दिसतोय ना पूर्णपणे दरड कोसळण्याची शक्यता आहे. आता इकडे बघा पूर्णपणे दरड कोसळते आणि समोरच नावनकोंड धबधबा आहे. मित्रांनो आपण आता नावनकोंड वॉटरफॉल या ठिकाणी आलो. पाहूया धबधबा आज नावनकोंड रोडचा. तर मित्रांनो लहानपणीची मैत्रीण भेटली, माधुरी जगताप. आता लग्न झालं आहे. बघा मित्रांनो कशा प्रकारे धबधबा होत आहे. ओव्हरफ्लोईंग पण आहे. तर यंदा ह्या ठिकाणची झाडं वगैरे होती ना ती सर्व तोडून टाकली आहेत आणि त्याच्यामुळे ना इकडचा पूर्ण भाग मस्त दिसतोय. तर मित्रांनो चला आपण आता इथून पुढे जाऊया आणि आजचा नावनकोंडचा धबधबा आपण पाहूया. इथं छोटे छोटे जे इथे बघा बऱ्याच ठिकाणून पाणी येत आहे. तर मित्रांनो इथून पाणी जाते बघा, इथून खाली जाते पाणी आणि त्या रोडने पण जातं बघा समोरून. गेल्या वर्षी मित्रांनो ह्या ठिकाणी तिकीट घेतले जात होते पार्किंगसाठी गाड्या, यंदा काहीच नाही. यावर्षी चक्क एक गाडी पण आलेली आहे बघा. तर मित्रांनो मेन वॉटरफॉल आहे तो इथे समोरच आहे आणि इथे बरेच पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि मस्त की एन्जॉयमेंट करत आहेत.
मित्रांनो या ठिकाणी सर्व पर्यटक वगैरे भरपूर प्रमाणात येतात आणि आज शाळेचा दिवस असल्यामुळे बरेच जण कमी आहेत, नाही तर प्रत्येक दिवशी म्हटला शनिवार रविवार ना जास्त करून असतात या ठिकाणी. तर मित्रांनो हे पाणी आहे जे वरच्या तळ्यातलं जे ओव्हरफ्लो होतं त्याच्यानंतर इथे धबधब्याच्या स्वरूपात इथे खाली येतं आणि त्यानंतर पावसात जे ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे धबधबा तयार होतो. हां संदीप आलाच किती वाजता? पाच वाजत आले. मजाच केला. इकडे आलात ना? हां हां जावा घेऊन जावा. तर या ठिकाणी डॉगी पण आलेली आहे, संदीप कदम यांची. किती वाजता येईल रे? आज किती वाजता आलास? आज किती वाजता आलात?
4 की अडीच वाजता. चला मित्रांनो, आपण जाऊया आता. आणि ते दररोज विविध प्रकारचे पर्यटक येतात या ठिकाणी, पण यंदा बरंच काही केलेलं आहे. बघू शकता इकडे तळं केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा पोहण्यासाठी बिंदास. तर मित्रांनो, इथे छोटे छोटे धबधबे आहेत. इथे पण एन्जॉयमेंट घेऊ शकता. फक्त इथे आंघोळ करता, फक्त बसूनच आंघोळ करता येईल तुम्हाला. होऊ शकता अंगावर पाणी पडणार एवढं मस्त आहे की. आणि इकडे तुम्हाला बिंदासपणे पोहू शकता. जसं समुद्रामध्ये पोहण्यासाठी प्रयत्न करतो आपण, तसं असं मोठी खोदून मस्त काही केलेलं आहे बघा. आणि समोर आहे तो मेन धबधबा, नावांकन वॉटरफॉल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास धबधब्याचा नक्की एक लाईक करा. चॅनल नसतं नक्कीच सबस्क्राईब करा. बाजूचं बेल पण नोटिफिकेशन ऑल करायचं नव्हतं. चला, एका अशाच आपण निसर्गरम्य धबधब्याची वाट पाहूया आणि नक्की पुढचं सांगा पुढचा धबधबा कोणता असेल.